17 ऑगस्ट 2024 बदलापूरच्या आदर्श शाळेतील केजीच्या 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर 20 ऑगस्ट 2024 वाशिम जिल्ह्यात रिसोद गावातील 13 वर्षाच्या शाळेतील मुलीला किडनॅप करून तिच्यावर गँगरेप झाला. त्यानंतर 22 ऑगस्ट 2024 बदलापूरमध्ये 55 वर्षाच्या माणसाने त्याच्या 16 वर्षाच्या मुलीला मारहाण करून तिचा बलात्कार केला. त्यानंतर 23 ऑगस्ट 2024 पुण्यात 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर 24 ऑगस्ट 2024 पालघर जिल्ह्यात तारापूरमध्ये 42 वर्षाच्या माणसाने 12 वर्षाच्या मुलीचा बलात्कार केला. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात 19 वर्षाच्या नर्सिंग विद्यार्थिनीवर ऑटो रिक्षा ड्रायव्हरने बलात्कार केला. या तर फक्त महाराष्ट्रामध्ये झालेल्या घटना आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये संपूर्ण भारतामध्ये भरपूर अशा घटना झाल्या आहेत आणि या फक्त रिपोर्ट झालेल्या केसेस आहेत. अशा भरपूर केसेस असतील ज्या रिपोर्ट झाल्या नसतील आणि या केसेसच्या आरोपींवर कारवाई कशी होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आता गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौरंगा पद्धतीची. तर आतापासून आपल्या बहिणीला, मुलीला, पत्नीला, आईला त्यांच्यासोबत एक धारदार शस्त्र ठेवायला सांगा, कारण आता कुणावरही भरोसा राहिलेला नाहीये. तर तुमच्या या घटनांबद्दल काय मत आहे? पीडितांना न्याय मिळण्यासाठी लवकर सुनावणी आणि कठोर शिक्षेच्या कायद्याबद्दल तुमचं काय मत आहे? कॉमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत